चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, 9 मार्च 2026 हा शेवटचा पेपर आहे आणि तो पेपर आहे इतिहासचा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे नेहमी बोर्डामध्ये विचारले जातात असे काही प्रश्न आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण इतिहासामध्ये जे लेसन्स आहेत तर त्या लेसनमधून कोणकोणते जे धडे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत ते आपण पाहून घेऊया। आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा हे तर तुम्हाला माहिती आहे की ऑब्जेक्टिव्हजवरती येणार आहे आणि ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न हे तुम्हाला सोपे जाणार आहेत। आपण या व्हिडिओमध्ये मोठे प्रश्न, सविस्तर प्रश्न आणि नकाशाचे काही प्रश्न आणि संकल्पना चित्र आणि मोठे प्रश्न, तर ह्या सगळ्या प्रश्नाचे म्हणजे टिपाली हा त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे। हे सर्व प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि शेवटी म्हणजे या व्हिडिओच्या एकदम शेवटी काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे नेहमी बोर्डामध्ये विचारले जातात असे काही प्रश्नांची लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे की तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायची आहे। आणि आता बघा 5 दिवस तुमच्याकडे राहिलेले आहेत इतिहासाच्या पेपरासाठी, तर ते 5 दिवस तुमच्यासाठी इनफ आहेत। ते हे सगळे प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत तर स्क्रीनशॉट काढून ठेवायचे आहेत आणि याचा अभ्यास करूनच विद्यार्थी मित्रांनो हा शेवटचा पेपर तुम्हाला द्यायचा आहे। तर सर्वात प्रथम आपण पाहून घेऊया की इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या इतिहासाच्या पेपरामध्ये कोणकोणते धडे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत। आता बघा पहिला आहे युरोपातील घडामोडींचा भारतावरील परिणाम। तर हा अतिशय इम्पॉर्टंट आहे म्हणून मी या ठिकाणी टिकमार्क केलेला आहे, म्हणजे ह्याच्यावरती तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे। या लेसन्स म्हणजे ह्या धड्यांवरती जे प्रश्न आहेत ते तुम्हाला जास्त अभ्यास करून जायचा आहे। दुसरा आहे वसाहतीकरणाची प्रक्रिया। तिसरा आहे भारताचे वसाहतीकरण। चौथा आहे युरोपीय वसाहतवादाला महाराष्ट्रात झालेला विरोध, हा सुद्धा महत्त्वाचा आहे। पाचवा आणि सहावा वसाहतवाद विरुद्ध भारतीयांचा संघर्ष। जे टिकमार्क केलेले आहेत ते सगळे हे इम्पॉर्टंट लेसन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो। सातवा निर्वसाहतीकरण ते एकीकरण। आठवा जागतिक महायुद्धे आणि भारत। नववा भारताबाहेरील प्रदेशांचे निर्वसाहतीकरण। 10वा शीतयुद्धे आणि 11वा 12वा म्हणजे बदलता भारत। तर हे 7व्यापासून आणि 11-12 पर्यंत हे इतके इम्पॉर्टंट नाही आहेत, पण हे जे टिकमार्क केलेले आहेत हे जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि ह्याच्यापेक्षा पण जास्त इम्पॉर्टंट ह्याचे जे प्रश्न आहेत ते असणार आहेत। तर ते कोणकोणते प्रश्न आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया। तर कोणकोणते इम्पॉर्टंट लेसन आहेत ह्याच्यासाठी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो आणि आपण पुढे जाऊया। तर बघा पहिला आणि दुसरा जो प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हा ऑब्जेक्टिव्हचा असणार आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या बोर्डाच्या एक्झाममध्ये इतिहासाच्या पेपरामध्ये जास्तीत जास्त 30 मार्काचे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिले जातात, म्हणजे 20 किंवा 30 मार्काचे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी असणार आहेत। म्हणजे या ठिकाणी फेल होण्याची शक्यता फारच कमी आहे विद्यार्थी मित्रांनो। तरी या ठिकाणी अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आपण करून गेले तर आपले जे स्कोरिंग आहेत, आपला जो स्कोर आहे तो या ठिकाणी इतिहासाच्या पेपरामध्ये खूप जास्त वाढू शकतो विद्यार्थी मित्रांनो। तर बघा आता प्रश्न क्रमांक तिसरा जो असणार आहे म्हणजे पहिला आणि दुसरा तो ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, ठीक आहे, 20-30 मार्कासाठी। आणि त्याच्यानंतर जो तिसरा प्रश्न असणार आहे तो पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। म्हणजे या ठिकाणी कसं असणार आहे 5 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक नकाशा दिला जाईल। आता नकाशे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जेवढे पण नकाशे विद्यार्थी मित्रांनो आहेत ते सगळे नकाशे तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करून जायचे आहेत, ठीक आहे। म्हणजे जेणेकरून कोणताही नकाशा विचारला तर तुम्हाला त्या नकाशाचे निरीक्षण करून आणि तुम्हाला त्याच्यावरून काही प्रश्न दिले जातील, ते प्रश्न या ठिकाणी तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत, ठीक आहे। तक्ता बघून उत्तरे लिहिणे हे आपण पुढे पाहणारच आहोत। आता बघा या ठिकाणी ना 2024-25 मध्ये ना 1757च्या स्वातंत्र्य लढ्याचा तक्ता या ठिकाणी विचारलेला होता। म्हणजे 2024-25 मध्ये मागच्या प्रश्नपत्रिकेची जर गोष्ट केली तर तक्त्यावरचा जो प्रश्न होता तो होता 1757चा स्वातंत्र्य लढा, ठीक आहे। पण आता असं गरजेचं नाहीये ना की जे 24-25 मध्ये विचारलं ते 26 मध्ये विचारणार, ठीक आहे, असं आपण म्हणू शकत नाही। त्याच्यामुळे आपण दुसऱ्या गोष्टी पण या ठिकाणी पाहणार आहोत की तक्त्यासाठी कोणकोणते प्रश्न विचारले जातात, तर ते अगोदर आपण पाहून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचे क्वेश्चन्स पाहूया। तर आता बघा 2024-25 मध्ये 1757चा स्वातंत्र्य लढा ह्याच्या तक्त्यावरून तुम्हाला प्रश्न दिले गेलेले होते, ठीक आहे। ह्याचा नकाशा दिला जाईल आणि तुम्हाला प्रश्न विचारले जातील। आता इम्पॉर्टंट कोणता आहे तर अजून काही इम्पॉर्टंट आहेत ते पाहून घ्या।
मराठा सत्तेचा विस्तार हा अतिशय IMP आहे. हा टॉपिक किंवा हा तक्ता विचारला जाऊ शकतो. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. आणि दुसरा आहे युरोपीय वसाहतवाद. ह्याच्यामध्ये काय विचारलं जाईल तर अमेरिकेतील 13 वसाहती. ठीक आहे. तर हे जे 2 प्रश्न आहेत हे तक्त्यासाठी विचारले जाऊ शकतात. तर दोन्ही टॉपिक नीट लक्षात ठेवायचे आहेत. मराठा सत्तेचा विस्तार आणि युरोपीय वसाहतवाद, अमेरिकेतील 13 वसाहती. आता काही टिपा लिहावरचे जे प्रश्न असतात ते कोणकोणते इम्पॉर्टंट आहेत ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया की टिपा लिहा हा जो प्रश्न येणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स हे अतिशय महत्त्वाचे आहेत. तर या ठिकाणी मी जेवढे पण टॉपिक्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत ते सगळे टॉपिक A to Z जेवढे पण मी टॉपिक्स दिलेले आहेत ते सगळे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. आणि ह्याचा जर तुम्ही अभ्यास म्हणजे जरी तुम्ही रीड करून गेले, नीट वाचन करून गेले तर तुम्हाला हा प्रश्न अतिशय व्यवस्थितपणे सोडवता येणार आहे. पहिला आपण पाहून घेऊया आर्य समाज 2025. दुसरा पाहून घेऊया बांडुंग परिषद, हा 2024 मध्ये विचारलेला होता. आता 2025 मध्ये कोणता विचारलेला आहे? आर्य समाज हा टिपा लिहासाठी विचारलेला होता. आणि बांडुंग परिषद 2024 मध्ये विचारलेला आहे, म्हणजे ही इम्पॉर्टंट आहेच. त्याच्यानंतर तिसरा आहे सत्यशोधक समाज. त्याच्यानंतर आहे राणीचा जाहीरनामा. 5वा आहे टपाल खाते. 6वा आहे युरोपातील धर्मयुद्ध. 7वा आहे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. 8वा आहे 1942 भारत छोडो. 9वा आहे सार्क संघटना. त्याच्यानंतर आता 2024-25 मध्ये काही गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत. ह्या गोष्टी स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो पहिलेच. त्याच्यानंतर आपण पाहूया. तर बघा 2024 आणि 25 मध्ये कोणकोणते टिपा लिहायचे प्रश्न विचारले गेलेले होते तर हे अतिशय इम्पॉर्टंट आहेत. बघा बोस्टन टी पार्टी, त्याच्यानंतर आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, भारतातील निर्वसाहतीकरण, त्याच्यानंतर आहे स्पीड पोस्ट, त्याच्यानंतर आहे आर्थिक राष्ट्रवाद आणि त्याच्यानंतर आहे प्रार्थना समाज. तर हे काही मोजके इम्पॉर्टंट प्रश्न मी या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार की मॅडम हेच येणार आहे का? तर हे महत्त्वाचे प्रश्न मी या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे. बोर्डामध्ये कोणते येणार हे आपल्याला माहीत नाहीये, पण नॉर्मली आपण जर मागच्या प्रश्नपत्रिकेचा काही विचार केला तर त्याच्या दृष्टीने हे सगळे जे टॉपिक्स आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे ह्याच्यापैकी येणार म्हणजे येणारच, काही ना काही तर येणारच. आता बघा काही विद्यार्थ्यांचा काय प्रश्न असतो किंवा त्यांना असं वाटते की जे आम्ही दिलं तर तेच कंपल्सरी पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये तेच प्रश्न येणार. तर बघा असं होणार नाही की पूर्ण प्रश्नपत्रिका ही सेम टू सेम असणार आहे. असं जर झालं असतं तर आपण क्वेश्चन पेपरच आपला लीक झाला असता. म्हणजे इम्पॉर्टंट काही जे आपण प्रश्न देतो आहे, म्हणजे मी जे इम्पॉर्टंट प्रश्न देते आहे त्याच्यापैकी काही भाग हा तुमच्या प्रश्नपत्रिकेसाठी IMP असू शकतो. ठीक आहे. म्हणजे तसंच मी काय केलेलं आहे की इम्पॉर्टंट प्रश्न देण्याचा तुम्हाला पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी ना काही विद्यार्थ्यांचा टाइम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम होतो आणि ते विद्यार्थी अपूर्ण पेपर लिहून येतात. तर बघा सर्वात प्रथम इतिहासाचा पेपर सोडवताना मोठे प्रश्न सुद्धा असतात. टिपा लिहा, त्याच्यानंतर नकाशाचे निरीक्षण करायचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये वेळ तुमचा जाणार आहे, पण या ठिकाणी काय करायचं आहे सगळ्यात प्रथम ना टाइम मॅनेज करा. म्हणजे आता तुमच्याकडे 3 ते 4 दिवस 5 दिवस आय थिंक सो आहे. तर 5 दिवसामध्ये तुम्ही काय करायचं आहे की मागची जी प्रश्नपत्रिका आहे विद्यार्थी मित्रांनो ती सोडवून पाहायची आहे. ठीक आहे. आणि प्रश्न लिहून पाहायचे आहेत की तुम्हाला कशा पद्धतीने किती तुम्ही मिनिटामध्ये प्रश्न उत्तर लिहत आहात. तर पुढे जाऊया आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा एक प्रश्न असा सुद्धा विचारला जातो, संकल्पना चित्र पूर्ण करा. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिला जाईल आणि तुम्हाला जो चित्र आहे तो पूर्ण करायचा आहे. आणि आता विद्यार्थी मित्रांनो बघा ज्या पद्धतीने मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की मी इंग्लिश टीचर आहे, त्याच्यामुळे मी इतिहासाचा हा जो व्हिडिओ बनवत आहे हा फक्त गायडन्ससाठी, म्हणजे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तेच देत आहे. म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी कोणत्याही प्रश्नाचा करत नाही आहे. ठीक आहे. तर ते फक्त तुम्ही समजून घ्यायचं की कोणकोणते इम्पॉर्टंट प्रश्न आहेत त्याच्यासाठी मी मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता बघा व्हिडिओ पूर्ण बघायचा विद्यार्थी मित्रांनो आणि स्किप करू नका, कारण शेवटी ना मी अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. बघा संकल्पना चित्र पूर्ण करा असा प्रश्न विचारला जातो. त्याच्यामध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते आपण पाहून घेऊया. तर बघा फॉर एक्झाम्पल आहे क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला चित्र दिलं जाईल आणि तुम्हाला उत्तर या ठिकाणी काय करायचं आहे फिल करायचं आहे आणि चित्र पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा या ठिकाणी आहे भौगोलिक शोध. ठीक आहे. अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, भौगोलिक शोध. आणि तिसरा आहे सार्क समोरील आव्हाने. तर कोणकोणते सार्क संघटनेसमोरील जी आव्हाने होती ना ती कोणकोणती आव्हाने होती ती सर्व तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आणि हे चित्र पूर्ण करायचं आहे. तर अशा पद्धतीने संकल्पना चित्राचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे. तर एक कल्पना या ठिकाणी तुम्हाला मी दिली की संकल्पना चित्राचा जो प्रश्न असतो तो कशा पद्धतीने असतो. आता आपण
इम्पॉर्टंट जे प्रश्न आहेत, मोठे प्रश्न म्हणजे सविस्तर जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या सविस्तर प्रश्नाकडे वळूया की कोणकोणते सविस्तर प्रश्न. आता बघा, त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो सहकारण स्पष्ट करा. तर हा प्रश्न आपण पाहून घेऊया, कारण हाही प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे. सहकारण स्पष्ट करा. तुम्हाला या ठिकाणी कारण लिहायचे असते आणि तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिला जातो. प्रश्न क्रमांक 4 हा ब असतो. त्याच्यामध्ये बघा आता कोणकोणते प्रश्न आहेत ते मी एकदा वाचून दाखवते, तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. पहिला प्रश्न आहे, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती का झाली. ठीक आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती का झाली. तर हा टॉपिक तुम्ही व्यवस्थितपणे रीड करून जायचा आहे. दुसरा आहे, आर्थिक राष्ट्रवाद वाढीस लागला. तिसरा आहे, पोर्तुगीजांशी भारतीयांना लढा देणे अवघड का झाले. तर हा जो प्रश्न आहे तो 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला या ठिकाणी विचारलेला होता. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या. तर युरोपीय राष्ट्रांनी ना अमेरिकेमध्ये वसाहती का स्थापन केलेल्या होत्या, त्याचं कारण या ठिकाणी तुम्हाला उत्तरामध्ये सांगायचं आहे. पाचवा आहे, आफ्रिकेत युरोपीय राष्ट्रांनी प्रवास केला. ठीक आहे, तर का प्रवास केलेला होता तेही तुम्हाला या प्रश्नामध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार जो दल आहे तो का उभारलेला होता, त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. मराठ्यांची सत्ता संपुष्टात का आली. तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मराठ्यांची सत्ता संपुष्टात का आली. तर हा टॉपिक नीट वाचून जायचा आहे. त्याच्यानंतर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार केला. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ना पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा का निर्धार केलेला होता ते या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर 9वा प्रश्न आहे, भिल्लांचे उठाव करण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले. तर जे भिल्ल समाजाची लोक होती ना, ते जे उठाव करायचे, तर त्यांचे उठाव करण्याचे जे प्रमाण होते ते हळूहळू का कमी होत गेले, याचं कारण तुम्हाला या ठिकाणी मांडायचं आहे. देन त्याच्यानंतर आहे, 1822 मध्ये लेफ्टनंट ऑन्टरमनने भिल्लांचा उठाव मोडून काढला. ठीक आहे, आता हे दोन्ही प्रश्न जरा एकमेकांशी संबंधित आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सार्क संघटनेला यश मिळाले, म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये त्याला यश मिळाले होते, तर ते थोड्याफार प्रमाणामध्ये यश का मिळाले, त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे, जागतिक महायुद्धाचे भारतावर विपरीत परिणाम झाले. जागतिक महायुद्ध जे झाले त्याचा भारतावरती काय काय परिणाम झाला, काय काय विपरीत परिणाम झाले ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1993 मध्ये मानव अधिकार संरक्षण कायदा करण्यात आला. तर बघा 1993 मध्ये ना मानव अधिकार संरक्षण कायदा करण्यात आलेला होता. तर हा कायदा का करण्यात आलेला होता ते टॉपिक तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये आहे किंवा तुमच्याकडे प्रश्न उत्तर असतील त्याच्यामध्ये असणार आहे. तर ते तुम्ही पाहून घ्यायचं नीट हा टॉपिक आणि रीड करून जायचं आहे. आणि शीतयुद्ध, बघा शीतयुद्ध हा तर अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, शीतयुद्ध का सुरू झाले त्याचं कारण वगैरे तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, तर हे सगळे जे टॉपिक आहेत ना ते अतिशय महत्त्वाचे, म्हणजे हे सहकारांसाठी सुद्धा विचारलं जाऊ शकतात किंवा टिप्पणी ह्यासाठी सुद्धा विचारलं जाऊ शकतात किंवा मोठे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इन्क्लुडेड आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा 6वा आणि 7वा ह्याच्यामध्ये काय असणार आहे, तर मत नोंदवा असणार आहे, सविस्तर उत्तरे लिहा असणार आहे आणि मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार आहेत. ठीक आहे, मत नोंदवा म्हणजे तुमचं मत या ठिकाणी प्रश्नामध्ये नोंदवायचं आहे, सविस्तर उत्तर लिहायचं आहे आणि मुद्द्याच्या आधारे तुम्हाला सविस्तर उत्तर लिहायचं आहे. म्हणजे मुद्दे दिले जातील आणि तुम्हाला सविस्तर उत्तर लिहायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहून घेऊया. तर बघा हे असे काही प्रश्न आहेत, स्क्रीनशॉट काढून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो किंवा नोट्स लिहून घ्यायचा आहे. बघा पहिला प्रश्न आहे, शीतयुद्ध त्याची व्याख्या, पार्श्वभूमी, परिणाम आणि वाटचाल. म्हणजे शीतयुद्धाची व्याख्या पण तुम्हाला करायची आहे, पार्श्वभूमी, परिणाम आणि वाटचाल हे सगळे टॉपिक तुम्हाला या ठिकाणी अभ्यासून जायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी आहे, दुसऱ्या महायुद्धाची कारणे. ठीक आहे, वाटचाल आणि परिणाम, दुसऱ्या महायुद्धाची कोणकोणती कारणे होती, वाटचाल कशी होती आणि परिणाम काय काय झाले. त्याच्यानंतर हे सगळे अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे सगळे टॉपिक तुम्ही रीड करून जा, म्हणजे तुम्हाला इतिहासाचा पेपर हा सोपा नक्कीच जाणार आहे. 1857चा लढा हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. वसाहतवादाच्या उदयाची कारणे आणि परिणाम. ठीक आहे, म्हणजे कारणे सुद्धा विचारली जाऊ शकतात किंवा परिणाम सुद्धा विचारले जाऊ शकतात. वसाहतवादाच्या उदयाची कारणे, परिणाम. त्याच्यानंतर गोवा मुक्ती संग्राम आहे आणि त्याचबरोबर हैदराबाद मुक्ती संग्राम हे दोन्ही टॉपिक तुम्ही अभ्यासून जायचे आहेत व्यवस्थितपणे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. काश्मीर संस्थान विलिनीकरण हा प्रश्न पण अतिशय महत्त्वाचा आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर आहे अलिप्तबाद
हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. सार्क संघटना आणि नाटो राष्ट्रकुल स्पर्धा हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे सार्क संघटनेचा. त्याच्यानंतर वसाहतवाद विरोधात भारताची भूमिका कोणती होती, हा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आहे जागतिकीकरण, तर हा टॉपिक नीट अभ्यासून जायचा आहे. त्याच्यानंतर आहे माहितीचा अधिकार, नागरिकांचे हक्क, ठीक आहे. आणि काही व्यक्तींची कार्य या ठिकाणी तुम्हाला विचारली जाऊ शकतात. तर बघा कोणकोणत्या व्यक्तीची कार्य विचारली जाऊ शकतात. उमाजी नाईक, भाऊ काटदरे, प्रेमसागर मेस्त्री आणि राहीबाई पोपेरे. तर अशी काही व्यक्तींची कार्य आहेत ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ते तुमच्या लेसन्समध्ये किंवा तुमच्या धड्यामध्ये टेक्स्टबुकमध्ये ती तुम्हाला दिलेली असतील. ते तुम्ही नीट अभ्यास करून जायचं आहे, वाचून जायचं आहे. त्याच्यानंतर आहे काश्मीर भारत विलिनीकरण. त्याच्यानंतर आहे इंग्रज मराठा संघर्ष. पुढचा प्रश्न आहे आर्थिक राष्ट्रवाद स्वरूप व परिणाम. त्याच्यानंतर आहे भारत सरकारचे आरोग्यविषयक धोरण, इंग्रजांचे आशिया खंडातील वसाहती. त्याच्यानंतर युरोपातील धर्मयुद्ध, अपयश, कारणे आणि परिणाम, म्हणजे कारणे सुद्धा विचारले जाऊ शकतात आणि परिणाम सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आणि त्याच्यानंतर आहे भारतातील संरक्षण क्षेत्र. तर हे जेवढे पण प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे प्रश्न सविस्तर प्रश्नामध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, एकतर तुमचं मत नोंदवामध्ये विचारले जाऊ शकतात किंवा सविस्तर किंवा मुद्द्याच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. अशा पद्धतीने तुम्हाला हे जेवढे पण प्रश्न मी तुम्हाला सांगितलेत हे सगळे प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे सगळे टॉपिक तुम्ही नीट रीड करून जायचे आहेत, अभ्यासून जायचे आहेत. ठीक आहे. आणि आता शेवटी आपण काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते या ठिकाणी तुम्ही नीट अभ्यास करून जायचं आहे. तर बघा, डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य स्पष्ट करा, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर आहे 1857चा उठाव, कारणे आणि परिणाम. ठीक आहे, तर 1857चा उठाव कशामुळे झालेला होता, कारणे कशी होती आणि परिणाम काय होते, ते सगळे तुम्हाला अभ्यास करून जायचं आहे, नीट रीड करून जायचं आहे. ठीक आहे. छोटे छोटे आता हे जे मोठे प्रश्न आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं ना, कीवर्ड्स काढून घ्यायचं आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांना ना लवकर पाठ होत नाही प्रश्नांची उत्तरं. मग अशा वेळेस काय करायचं, मी जेवढे पण प्रश्न तुम्हाला सांगितलेत ना, त्या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं आहेत ते लिहून घ्यायची किंवा तुमच्या नोटबुकमध्ये असतील तर काय करायचे, कीवर्ड्स काढून घ्यायचे आहेत आणि ते कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला उत्तरं या ठिकाणी लिहून यायची आहेत पेपरामध्ये. ठीक आहे, म्हणजे कीवर्ड्स काढून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरून तुम्हाला काय बनवायचं आहे, उत्तर बनवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा मोठा प्रश्न अभ्यास करू शकता. ठीक आहे. ज्यांच्या लक्षात राहत नाही किंवा पाठ केलेलं विसरून जातात त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे, कीवर्ड्स पाठ करून जा. 1857चा उठाव, कारणे आणि परिणाम. त्याच्यानंतर आहे औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. तर औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळालेली होती, तर ती का मिळाली हे तुम्हाला अभ्यास करून जायचं आहे. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न अजून पुढचा जो आहे तो आहे दुसरे महायुद्ध. तर दुसरे महायुद्ध, त्याची कारणे हे नेहमी विचारले जाऊ शकतात आणि 1857चा उठाव हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत जे नेहमी विचारले जातातच. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्रज मराठी संबंध हे कसे होते, इंग्रज आणि मराठ्यांचा संबंध कसा होता, त्याचबरोबर पोर्तुगीज आणि इंग्रज संबंध. तर बघा, अशा पद्धतीने काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि जर सबस्क्राईब ऑलरेडी केलेलं असेल तर बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे आणि माझ्याबरोबर कनेक्टेड राहायचं विद्यार्थी मित्रांनो. कारण आपल्या 12वीची बोर्डाची एक्झाम ही 9 तारखेला संपत आहे आणि 9 मार्च नंतर सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न असणार आहे आणि तो म्हणजे की कोणता फील्ड चूज करावा. ठीक आहे. तर करिअर गायडन्सवरती एक जो व्हिडिओ आहे मी या ठिकाणी तुम्हाला स्पेशली सांगणार आहे की 12वी नंतर कशाबद्दल आपण कोणती फील्ड चूज करावी ना. खूप प्रश्न मनामध्ये असतात की 12वी नंतर काय करावं. ठीक आहे, इंजिनिअरिंग करावी, फार्मसी करावं, काय करावं, असे विविध प्रश्न डोक्यामध्ये असतात. नातेवाईक हे सांगतात, पॅरेंट्स हे सांगतात आणि आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळेच विचार चालू असतात आणि आपला मित्र कुठेतरी फार्मसीमध्ये गेलेला असतो. अशामुळे आपण काय करतो की आपण कधी कधी चुकीचे डिसिजन्स घेतो. तर बघा, त्या ठिकाणी मी तुम्हाला करेक्ट डिसिजन कसे घ्यायचे हे या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. म्हणून माझ्याबरोबर कनेक्टेड राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि तुमच्या शेवटच्या इतिहासाच्या पेपरासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट.